हॅलो फ्रेंड्स, हॅलो टू फॅमिली, कशा आहात तुम्ही? तर आज मी चिकन शीख कबाब बनवत आहे. सर्व मटेरियल्स वगैरे मी सर्व घेतलेले आहे, सर्व सामान घेतलेलं आहे. तर मी आता अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड करते. पुन्हा कांदा, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बघा मी कोथिंबीर पण टाकणार आहे. कोथिंबीर ॲड करत आहे. आता लिंबू पण ॲड करते. लिंबू तुम्ही अर्धा लिंबू जरी टाकलं तरी ठीक आहे. मी माझ्या क्वांटिटीनुसार मी थोडंसंच घेतलेलं आहे. आणि मी चिकन खूप बारीक कट केलं होतं, मिक्सरमधून काढलेलं. त्याला एकदम छान मऊ असं पिठासारखं एकदम बारीक, म्हणजे एकदम किमा म्हणून ना त्या प्रकारे मी केलं होतं. आणि आता मी याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करणार आहे. तर आधी मी सर्व हे कोथिंबीर वगैरे मिक्स करून घेतलेली आहे. आता मी हळद ॲड करते चुटकीभर, 1 चम्मच तिखट मिरच पावडर, पुन्हा परत गरम मसाला, धनिया पावडर, काश्मीरी मिर्च आणि लास्टला चवीनुसार मीठ. हे सर्व मी ॲड करून घेत आहे. आणि याच्यामध्ये मी बेसन पीठ आहे, जे बेसन पीठ मी छानपैकी रोस्ट करून घेतलेलं आहे, छानपैकी भाजून घेतलेलं आहे. आता ते मी ॲड करत आहे. ते बघा, यानं काय होतं माहिती आहे का, जे तुम्ही शीख कबाब बनवत आहात ना, त्याला ना छानपैकी बाइंडिंग येतं, छान मस्तपैकी पकडलं जातं. मी जे पीठ आहे ना बेसन पीठ, ते फक्त 2 ते 3 चम्मचच घेतलेलं होतं. ते छान मी मस्तपैकी भाजून घेतलं आणि भाजलेलं मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. तुम्ही पण तसंच टाका. खूप जण तसंच टाकतात, म्हणजे न भाजता टाकतात, पण मी भाजून टाकलेलं आहे. बघा छान मी मस्त एक मस्तपैकी असं एकजीव करून मिक्स केलेलं आहे सर्व. आणि माझ्याकडे काही नसल्यामुळे मी चम्मचच घेतला आणि चम्मचद्वारे हे अशा प्रकारे मी शीख कबाब बनवून घेत आहे. खूप जणांकडे असे छानपैकी स्टीलच्या सळीसारखं असतात, पण माझ्याकडे ते नव्हतं, म्हणून मी देसी जुगाड आपला मस्तपैकी चम्मचच घेतला आणि चम्मचनंच त्याला पूर्ण शीख कबाब लावून, हे बघा अशा प्रकारे मी ते बनवलेलं आहे. आणि हे तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि मीठ ॲड केलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये हलकंसं. आणि बघा मी त्याला पण तांदळाचं पीठ लावलेलं आहे छानपैकी. आणि आता मी हे तेलामध्ये सोडणार आहे. जास्त तेल घ्यायची गरज नाही आहे. शॅलो फ्रायसारखं तुम्ही थोडंसं, म्हणजे जसं आपण फिश फ्राय करतो, ज्यावेळेस आपल्याला किती तेल लागतं तेवढ्याच प्रमाणामध्ये तेल घ्यायचं आहे. खूप जण हे शीख कबाब बनवत असताना डायरेक्ट कबाब असे सोडतात तेलामध्ये. मी थोडंसं वेगळं करायचा प्रयत्न करत आहे. मी तांदळाचं पीठ वगैरे लावून सर्व म्हणजे शॅलो फ्राय करणार आहे. तर त्याची टेस्ट वगैरे खूप वेगळीच लागणार आहे. खूप छान टेस्ट पण लागते. तुम्ही पण घरी एकदा ट्राय करून बघा. हे बघा, आता तेल माझं गरम झालेलं आहे आणि मी शीख कबाब तेलामध्ये सोडलेले आहेत. आणि आता एक मी परत बनवणार आहे, जे की बिना तांदळाचे पीठ न लावता मी त्याच्यामध्ये तेलामध्ये ॲड करणार आहे. याला जास्तीत जास्त खूप झालं हे म्हणजे बनवायला 4 ते 5 मिनिट लागतात. म्हणजे एक साईडने 4 मिनिट होऊ द्यायचे, दुसऱ्या साईडने 4 मिनिट होऊ द्यायचे, पण त्या प्रकारे ते मस्तपैकी छान शिजले जातात. खूप जण मटन शीख कबाब बनवतात, त्याला फ्राय होण्यासाठी तेलामध्ये थोडा वेळ लागतो, पण चिकनला जास्त वेळ लागत नाही. चिकन जास्तीत जास्त खूप त्याला 8 मिनिटामध्ये हे रेडी होऊन जातं. हे बघा, मी त्याला मी जे तिसरं जे शीख कबाब ॲड केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये मी म्हणजे तांदळाचं पीठ वगैरे त्याला लावलेलं नाही आहे. मी असे 2 प्रकारे बनवले आणि मी एक गोल राऊंड पण कबाब बनवलेले आहेत. ते बघा, आता तुम्ही एक सोडून मी 2 बनवलेले आहेत, म्हणजे सर्व प्रकार वेगवेगळे. टेस्ट तीच राहणार आहे, फक्त आकार वेगवेगळे दिलेले आहेत, बस अशा प्रकारे आहे. आणि मला असं नवीन नवीन बनवायला आवडतं आणि हे पण मी पहिल्यांदाच बनवत आहे. आणि बघूयात की याचं टेस्ट वगैरे कसे आहेत. खूप छानच टेस्ट असेल, कारण मी सर्व मटेरियल्स वगैरे सर्व ॲड करून ते बनवलेलं आहे. आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडत असेल ना, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नेहमी फॉलो करत राहा, म्हणजे माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला भेटत राहतील. बघा, मी गोल साईड, जसे आपण मार्केटमध्ये जास्त करून तर गोल साईडचे कबाब भेटतात, मी त्या प्रकारे मी गोल बनवलेले पण आहेत. आणि असे मी 4-5 बनवलेले आहेत. माझ्या मिस्टरांसाठी मी बनवलेले आहेत. माझं नेहमी नवीन मी ट्राय करत असते, खास करून नॉनव्हेजमध्ये. शीख कबाब बनवताना मला थोडीशी भीती वाटत होती. मला असं वाटलं की शीख कबाब बनवत असताना त्याला भरपूर वेळ लागेल, माझ्याकडून जमणार नाही, ते होणार नाही. पण प्रयत्न केला मी, आणि प्रयत्न केल्यावर ते मला खरंच खूप छान जमलं. आणि मला विश्वास वाटत नाही की मी पहिल्यांदा बनवते म्हणून. मी पण म्हणजे मी नुसतं शीख कबाबच बनवत नाही आहे, चिकन शीख कबाब. मी चिकनची भाजी पण बनवलेली आहे, भाकरी पण बनवलेला आहे, मस्त फोडणीचा भात वगैरे, म्हणजे असं सर्व काही मटेरियल्स मी बनवलेले आहेत. आणि ते सर्व मी एक प्लेटिंगमध्ये तयार करत आहेत. बघा, आपल्या तर चिकन शीख कबाब हे तयार झालेले आहेत. कलर पण खूप सुंदर दिसत आहे याचा.
अशा प्रकारे माझी ही चिकन थाली ही रेडी होत आहे. आणि ज्या प्रकारे चिकन थाली तयार होईल, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.